खूप वेगळी अमृता आम्हाला बऱ्याच काळानंतर अशी दिसली या हां. गाण्याच्या निमित्तानं. येस. तुला काय वाटत होतं? ते गाणं सगळं शूट झालं, तयार झालं. जेव्हा ते गाणं आलं तेव्हा तू बघितलं स्वतःला. हं. काय वाटत होतं तुला? मला खूप भारी वाटलं. तुला सांगू का? प्रत्येक ॲक्टरची माझ्या मते इथे काम करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते, की आपल्या नावावर एक काहीतरी असं असावं, ज्याचं कौतुक व्हावं आणि माझ्या मते मी स्वतःला इतकी लकी समजते आधीपासूनच, की माझी सीरियल असू दे किंवा मी जी काही कामं केली, ती आत्तापर्यंत लोकांनी इतकी म्हणजे त्याच्याबद्दल खूप कौतुक केलं आणि हं, हे गाणं मिळणं आणि ह्या गाण्यातनं लोकांचं एक वेगळी रिएक्शन आहे, की "अमृता, मी तुला कधी आधी असं परफॉर्म करताना बघितलं नव्हतं. हं. काहीतरी खूपच वेगळं आणि साउथ स्टाईल वाटतंय आणि हो. काय करून ठेवलंयस हे?" आणि बास अजून काय पाहिजे? जे मला करायचं होतं, जे दाखवायचं होतं, त्या एका गाण्यात माझ्या मते मी करून दाखवलंय आणि माझी इच्छा पूर्ण झाली. माझ्या मते हे सगळं क्रेडिट हितेशला जातंय. कारण हितेशनी खूप अमेझिंग असं गाणं माझ्या वाट्याला दिलं हं. आणि माझ्या परीने मी ते चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि लूक वगैरे तर काहीतरी वेगळाच केला होता. कारण माझं ठरलं होतं, की आपण जे काही करू ते वेगळं करू. म्हणजे नेहमी आपण एका साध्या सिंपल लूकमध्ये मला बऱ्याचदा बघितलं असेल हं. किंवा मी माझ्या सीरियलमध्ये एका वेगळ्या लूकमध्ये होते. मी सोशल मीडियावर जरा ग्लॅमर दाखवायचं म्हणून हो, दाखवते. तिथे एक सो बरेच लूक आहेत मी करायचा प्रयत्न करते. सो त्यापैकीच हा एक राजा-राजाचा लूक होता, जो माझ्या टीमने आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो डिसिजन घेतला आणि तो लूक क्रिएट झाला होता. हं, सो सुपर्ब. भारी वाटलं होतं जेव्हा मी बघितलं स्वतःला.